आणि एक अशी पण परिस्थिती समोर येताना दिसतीये की राहुरीमधल्याच लोकांचा आणि नगरमधल्याच लोकांचा खूप मोठा विश्वास हा राष्ट्रवादीच्या उमेदवारावरनं हटलेला आहे. राष्ट्रवादीचा उमेदवार हा डमी आहे. भाजपशी सेटिंग करून उभं झालंय. आतमधनं त्यांचे साखर कारखाने वाचवण्यासाठी भाजपमध्ये जातील आणि त्याच्याहून महत्वाचं पुढील काळामध्ये आता भाजपकडनं पराभव झाला तर पुढे जाऊन त्यांना MLC सुद्धा मिळू शकते, अशी चर्चा खूप मोठ्या प्रमाणात राहुरीमध्ये सुरू असल्यामुळे NCPच्या उमेदवाराची विश्वासार्हता संपलेली आहे आणि म्हणून राहुरीच्या लोकांची पसंती ही भाजपला रोखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आज आपल्याला होताना दिसते. सत्ताधाऱ्यांना वाचवण्याचा सरळ सरळ प्रकार आहे. काल जो परवा जो एक ऍक्सिडेंट झाला आणि त्या खरातांचा जो कोण माणूस होता शेळके ते गेले, ते पण एक राजकीय डावच आहे. कारण त्यांचा जो राईट हँड मॅन आहे तो इन्व्हेस्टिगेशनच्या वेळेस त्यांचा मृत्यू होतो, आपत्कालीन मृत्यू होतो आणि त्याच्यावरती जास्त इन्व्हेस्टिगेशन नाही होत. हा पण एक इन्व्हेस्टिगेशन फसवायचं आणि खराताहून महत्वाचं खरातांच्या मागे जे नेते मंडळी आहेत त्यांना वाचवण्याचा हा खूप मोठा डाव आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की सत्ताधाऱ्यांना आजच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा मीडियानी हिंमत करावी आणि उद्या मोर्चामध्ये जाऊन सुद्धा ही हिंमत करावी विचारायचं की तुम्ही महिलांचं रिझर्वेशन हे डिलिमिटेशनच्या मागे का लपवलं होतं, दोन वेगवेगळी बिल का नाही मांडली होती, किंवा पहिलं महिलांचं बिल का नाही मांडलं आणि मग डिलिमिटेशन आणायचं होतं. जर तुम्हाला खरंच महिलांना प्रतिनिधित्व द्यायचं होतं तर त्या पद्धतीचं बिल आणलं असतं तर लोकांनी साथ दिली असती. तुम्ही ते बिल खोडसाळपणा करून आणलं म्हणून लोकांनी ते हाणून पाडलं. सोपा मुद्दा आहे. मोर्चाकडे मी काय, एक फसवा डाव फसला आता दुसरा फसवा डाव उभा करायचा प्रयत्न आहे, अजून कशा पद्धतीने मी नाही बघत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.